सर्व मॅच या 3 ओव्हरच्या खेळवल्या जाते. मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. विराट स्पोर्ट्स मैंदे विपक्ष बाबा टायगर स्पोर्ट्स खेळले संघ. नक्कीच 8 संघांसाठी सूचना असेल. उद्या शेवटचा दिवस स्पर्धेचा आणि उद्या ठीक 8:30 वाजता रिपोर्ट करायचंय आणि मैदानाच्या आतमध्ये 9 वाजता ठीक पहिला बॉल पडला जाईल. पहिली मॅच असेल त्या दोन्ही संघांनी लवकरात लवकर रिपोर्ट करायचा आहे. 8:30च्या आतमध्ये सकाळी यायचं आहे, रिपोर्ट करायचं आहे आणि पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये तब्बल 9 वाजता ठीक पडला जाईल. आणि उद्याच्या दिवसामध्ये संपूर्ण मॅचेस या फक्त 3 ओव्हरच्या खेळवल्या जातील या सूचनेकडे नोंद द्यायची आहे. चला जाऊया मैदानाच्या दिशेने. 4 षटकांची ही देखील असेल मॅच. एक क्रुशल मॅच, एक टफ फाईट, बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय पॉवर प्लेचे षटक हाताळण्यासाठी आलाय ऋतिक. स्ट्राईक एंड वरती पाहतोय भाईला. नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय शिवाजी पाटील. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार. फटका सजलाय सुरेख. मिडल ऑफ द बॅट क्षेत्ररक्षक तेथे दाखल होत आहेत. वाऱ्याच्या जोरामुळे चेंडू निघून गेला नाहीये, परिणामी झेल टिपला गेला आणि भाईचा संपलाय खेळ. बॅक टू पवेलियन. न्यू बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. भाई परतले मागे. धक्का क्रमांक 1 लागलाय. गोल्डन डकचे शिकार झालेत आपण पाहिलं. आणि त्यानंतर ओमकार आलाय फलंदाजी. तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय. नक्कीच किल्ले संघासाठी असेल देखील सूचना. 12th मॅन आपल्या ड्रेसिंग मध्ये नाही आहेत, तर आपण 2 धावांच्या पेनल्टीला सामोरं जायचं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 धावा ऍड केल्या जातील मैदे संघाच्या धावफलकावरती. चला गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार. फटका सुरेख. ब्रह्मास्त्र काढलं गेलं. रिवत्स अस्त्र. फटका निघून जातोय. थर्ड मॅन झोन मध्ये. झोन परफेक्ट निवडलं. क्षेत्र देखील परफेक्ट. गॅप सिलेक्शन प्रॉपर. परिणामी धावा भेटतील त्या 4. येतोय चौकार. संघाचा होतोय श्री गणेशा. आपण पाहिला. रिव्हर्स अस्त्र काढलं गेलं. मिडल ऑफ द बॅट देखील झालं नव्हतं. प्रॉपर फटका देखील बसला नव्हता. तरी देखील आउटपिट फास्ट असल्या कारणाने 4 धावा मिळाल्या. राईट ओव्हर द विकेटने ऋतिक तयार आहेत. त्यावेळी समोरच्या दिशेनं मीने हेलिकॉप्टर उडवलाय. क्षेत्ररक्षक तिथे दाखल होत आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण झालंय. धावा अडवल्या गेल्यात आपल्या संघासाठी. त्या 3 धावफलकावरती 1 धाव ऍड केली जाईल. 5 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचेल आणि तब्बल 1 गड्यांच्या मोबदल्यात 5 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. राईट ओव्हर द विकेटने आले. त्यावेळी मात्र शपल होऊन गेल्याचा प्रयत्न. ब्रश होऊन चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. पंच आमच्याकडे इशारा करतायत. फलंदाज असलेलं बाद. एक मोठा धक्का लागतो या ठिकाणी मैंदे संघाला. धक्का क्रमांक 2. नक्कीच एक शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. स्टेप अप झाले होते.
गुड लेंथ वरचा चेंडू हाताळला गेला ऋतिककडनं. उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. परिणामी शिवाजी परत आहेत मागे. स्वस्तात बाद होत आहेत एक चौकार लगावल्यानंतर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल भोईर दाखल होत आहेत. एक मिनिटासाठी मित्रांनो मॅच थांबवायची. नयन पाटील विनंती असेल आपण समालोचन कक्षेसमोर यायचंय. थोडस व्यर्थ येते. नयन पाटील विनंती असेल, आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर नयन पाटील विनंती असेल, या संपूर्ण आयोजन समितीचे असोसिएशनचे मुख्य सल्लागार आपण यायचंय. विरा स्पोर्ट्स महिंदे संघ आणि त्यांना फाईट करतोय संघ बाबा टायगर केले. नक्कीच एक काटेकी टक्कर पाहायला भेटेल. 4 षटकांची ही मॅच असेल. पहिलं षटक पॉवर प्लेचं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय ऋतिक गोलंदाजी मार्क वरती. यावेळी पुन्हा एकदा फटका सुरेख. गॅप सिलेक्शन देखील प्रॉपर. चेंडू निघून जाईल का? यस, हात जातोय बाउंड्री रफ पलीकडे. येतो एक चौकार. देखो आंख मेरी लड़ी है लड़ी है लड़ी है लड़ी है लड़ी 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 क्षेत्ररक्षक देखील गेले होते चेंडू पर्यंत, परंतु अडवता आलं नाहीये. चेंडू निघून गेला. आउटफिट फास्ट आहे आणि त्या कारणाने 4 धावा देखील मिळाल्या. धावफलकावरती आपण पाहताय 9व्या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 2 विकेटचं आतापर्यंत पतन झालंय. पहिलं षटक प्रगतीपथावर. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेटने आलेत ऋतिक. यावेळी मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. नक्कीच षटक क्रमांक 1 ला होतीये समाप्ती. निर्धाव चेंडूच्या सांगतेने षटक क्रमांक 1 समाप्त झालं आणि गोलंदाजीचा जर विचार केला ऋतिकच्या तर पहिल्या चेंडूमध्ये एक विकेट आणि त्यानंतर मात्र एक चौकार, एक सिंगल, त्यानंतर विकेट आणि पुन्हा एक चौकार. अशा तब्बल 9 धावा, 2 चौकार आणि एक सिंगल या 9 धावा खर्च केल्या षटक क्रमांक 1 मध्ये आणि 2 विकेटचं पतन केलंय. सुरेख गोलंदाजी झाली आहे. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना तब्बल 9 धावा खर्च केल्यात. संघानं दाखवलेला विश्वास, त्या विश्वासावर कुठेतरी खरं उतरताना आपण पाहतोय ऋतिक नावाच्या गोलंदाजाला. बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. स्ट्राईक एंड वरती असतील ओमकार. आतापर्यंत 2 चेंडू खेळलेले आहेत आणि तब्बल 5 धावा जमवल्यात आणि राहुल भुईरला आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंड वरती असतील. तब्बल 2 चेंडूंमध्ये 4 धावा आतापर्यंत जमवल्यात. नक्कीच चांगली मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. 9 आणि पॅनल्टीच्या स्वरूपात मिळालेल्या 2 धावा, अशा 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील.
आणि धावफलक दुहेरी अंकात 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 2 विकेटचं आतापर्यंत पतन झालंय. येणारे 3 षटक कोणते गुणधर्म हाताळतील ते पाहणं देखील गरजेचं असेल. आपण पाहतोय मान फ्रॉम पच्छापूर आई एकविरा स्पोर्ट पच्छापूर करणं खेळत असताना नेहमीच एक मातब्बर गोलंदाज अनुभवी गोलंदाज आपल्या गोलंदाजीनं आतापर्यंत अनेक टेनिस क्रिकेट विश्वामधील फलंदाजांना त्यांनी नाचवलंय. असा एक धुवादार गोलंदाज आई एकविरा स्पोर्ट पच्छापूरचा एक तेज दरार गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरती योगेश आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. फटका सुरेख कव्हर मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक दाखल संदीप सर देखील आले होते. होतीये चुकी चेंडू निघून जाईल का फीड होतीये. परिणामी तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या. चुकीचं कॉलिंग झालंय. धावचित करण्याची संधी असेल पंचांकडे अपील केली जाते परंतु फलंदाज क्रीज मध्ये सेफ पोहोचलेत. गुड रनिंग द बिटवीन विकेट्स आपण पाहिलं. शूट द गुड गेम चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवतायत दोन्ही संघ. सुरेख बॉल देखील हाताला होता. गुड लेंथ वरचा बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं उडवण्याचा प्रयत्न केला. संदीप सर डीप मध्ये देखील दाखल होते. संदीप सर येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 3ऱ्या धावेची मनशा होती. स्वतःला रोखलं आणि 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या गेल्या. धावफलकावरती आपण पाहताय 13 या आकड्यावरती धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचलंय. एक चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटते. चला स्पीडअप करायचंय. अंपायरला देखील विनंती असेल. आपण पाहता स्ट्राईक एंड वरती ओमकार समोर असेल एक अनुभवी गोलंदाज योगेशच्या गोलंदाजीवर केलाय करारा प्रहार. चेंडूला पाठवून दिलाय. लॉंग लेगच्या डोक्यावरनं चेंडू निघून जातोय. 6 षटकार. पुढचा बॉल या देखील वेलेस पुलर लेंथ वरचा बॉल होता. स्विंग अँड मिस झालेत. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. कमबॅक केलंय. एक षटकार लगावल्यानंतर योगेशने आपल्या अनुभवाचा कज दाखवला. अनुभवाची शिजोरी आणि त्या शिजोरी मधून एक ब्रह्मास्त्र काढलं. स्लोवर असा बॉल टाकला. पुलर लेंथ वरचा चेंडू होता. संपर्क करता आला नाहीये. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट न योगेश आहे तयार. यावेळी पुन्हा एकदा फटका पसलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याची असेल संधी. आले होते योगेश परंतु शेवटच्या मोमेंटला चुकी झाली. हातामध्ये चेंडूला कॅरी करता आलं नाहीये. धरतीला दान केला गेला झेल. अजूनही क्रीज वरती ओमकार असेल सेफ. राहुलला आपण पाहतोय. राहुल भोईर स्ट्राईक एंड वरती असतील. नक्कीच या वाघावरती देखील जबाबदारी असेल संघाची. महिंदे संघानं या खेळाडूला आपल्या संघामध्ये खेळण्यासाठी आमंत्रित केलं होतं आणि यावेळी संघासाठी खेळेल का पाहणं गरजेचं असेल. पंच आमच्याकडे वळतायत. पंचांचे हात असतील जमिनीला समांतर. चेंडू असेल इट इज अ वाईट. अवांतर चेंडू असेल. धावफलकावरती एक धाव ऍड केली जाईल आणि पाहताय 21 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. योगेश आहे गोलंदाजी मार्क वरती. खोलवर टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय. उंची गाठली. अंतर मात्र कापेल का? यस डेफिनेटली. हा चेंडू निघून जातो. स्टँडर्ड डिलिव्हरी आउट ऑफ द पार्क. येतोय 6 षटकार. धन्यवाद डीजे. आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये देखील कशा प्रकारे फटका सजवला होता. एक सुरेख खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ब्रह्मास्त्र वापरण्याचा प्रयत्न केलं गेलं होतं परंतु त्यानंतर त्याच्यावरती प्रतिहल्ला केला. शेवटपर्यंत नजर ठेवली बॉल वरती आणि चेंडूला स्ट्रेट डाइव्ह केलं. समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर उडवला. शेवटचा चेंडू असेल शेष षटक क्रमांक 2
गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज योगेश पुन्हा एकदा करारा प्रहार फ्लॅटेड चेंडू निघून जातोय मिड विकेटच्या डोक्यावरनं येतोय 6-6 षटकार. आता या 6 धावा देखील ऍड केल्या जातील. 33 या आकड्यावरती 33 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 2 विकेटचं पतन देखील झालंय. षटक क्रमांक 2 संपलेत. 2 ओव्हरचा खेळ झालाय. 2 ओव्हरचा जर विचार केला पहिल्या षटकामध्ये फक्त ऋतिक नावाच्या गोलंदाजानं 2 धावा खर्च केल्या. त्यानंतर मात्र योगेश एक अनुभवी गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती लावण्यात आला परंतु तब्बल 22 धावा खर्च केल्या. शेवटच्या 2 चेंडूंवरती 2 करारे प्रहार आपण पाहिले. एकूण या ओव्हरमध्ये 3 षटकार लगावले गेले. एक सिंगल आणि एक डबल एक वाईट अशा टोटल 22 धावा षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहिल्या. त्याला विनंती असेल त्याला स्पीडअप करायचं मित्रांनो. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज दुष्यंत असेल. दुष्यंत मानकर या संपूर्ण असोसिएशन मधला एक मानाचा आणि सन्मानाचा खेळाडू. हा देखील एक वाघ म्हणून ओळखला जातो. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतील अग्रगण्य स्थानावर असलेलं असं हे नाव दुष्यंत मानकर हे एक मोठं नाव या संपूर्ण विभागामधील या असोसिएशन मधील एक मोठं नाव दुष्यंत मानकर. आणि दुष्यंतवर असेल ही जबाबदारी षटक क्रमांक 3 हाताळण्याची. धावांवरती ब्रेक लावलं जाईल का? शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केले जाते. पंच इशारा करतात फलंदाज असेल बाद. लागतोय धक्का क्रमांक 3 ओंकार होईल बाद. बॅक टू पॅव्हेलियन. झाले होते परंतु फॉलो केलं आणि क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं तर यॉर्क लाईन वरचा चेंडू मिडल मध्ये ठेवला. स्टंपच्या लेंथ मध्ये ठेवला. लाईन्थ मध्ये ठेवला आणि परिणामी मिस झाले आणि बायचीच्या स्वरूपात लेग बायच्या स्वरूपात फलंदाज बाद झाले. ओंकारच्या स्वरूपात धक्का क्रमांक 3 लागला. 3-3-3 या 33 आकड्यावरती आणि 3 विकेटच्या पतन आतापर्यंत झालंय. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय दुष्यंत मानकर एक मोठं नाव. यावेळी पुन्हा एकदा ब्रह्मास्त्र वापरलं गेलं. लॉंग ऑफला तिथे वळवलाय. चेंडू निघून जातोय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला देऊन दस्तक येतोय चौकार. धावा भेटतील त्या 4. सूरज पाटीलला पाहिलं आपण. एक सुरेख फटका सजवला. लॉंग ऑफला तिथे क्षेत्ररक्षक देखील दाखल होते परंतु त्यांच्या डोक्यावरनं चेंडू निघून गेला. पुन्हा एकदा अलाउंड द कार्पेट खेळून काढलंय. लॉंग लेग वरनं क्षेत्ररक्षक येत आहेत. कव्हर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत होता.
त्यावेळी मात्र यू मिस आय विल डेफिनेटली हिट. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं गेलं. त्रिफळात उद्ध्वस्त. यष्टांचं फर्निचर केलं बाद. फलंदाज होईल राहुल या ठिकाणी बाद. नक्कीच एक कॉल देखील आला होता राहुल साठी. वासिंचे 70 स्पोर्टचे प्रोपर रायटर्स विकीजी तरणे यांच्याकडनं कॉल आला होता. षटकारासाठी 501 रुपये लावले गेले होते. जीपे करणार होते तुमच्यासाठी, परंतु या ठिकाणी विकेटचं पतन झालंय. कॉल उचलण्या अगोदरच कॉलवर बोलत होतो तितक्याच राहुलची विकेट मैदानात पडली. ब्रह्मास्त्र होतं. ब्रह्मास्त्राला मात्र उत्तर देता आलं नाहीये. रिवर्सचं अस्त्र काढण्याचं ट्राय केलं, परंतु क्रिकेटच्या मैदानात या ब्रह्मास्त्राला सन्मान देणं गरजेचं असतं. खोलवर टप्प्याचा चेंडू असतो. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये नक्कीच फलंदाज आपली नेहमी विकेट गमावत असतो. राहुल परतलाय मागे. एक मोठा धक्का लागलाय. कॉल देखील आला होता वासिंद वर्ण 70 चे प्रोपा रायटर्स विकीजी तरणे, ज्यांनी आम्हाला या संपूर्ण स्पर्धेसाठी बेस्ट बॉलर म्हणून एक किताब दिलाय. ते विकीजी तरुणे 70 स्पोर्ट वासिंद यांचे प्रोपा रायटर्स, त्यांचं देखील मी संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करेल. चला मॅचला करायला सुरुवात. आपण एका विरा स्पोर्ट्स महिंदे संघ राईट आर्म राऊंड द विकेटने आले तर दुष्यंत. फटका सजलाय. टीप मध्ये क्षेत्ररक्षक दाखल आहेत. फील्ड होईपर्यंत एक धाव डेफिनेटली कंप्लीट केली जाईल. चुकीची चेंडू फेकी होईल. डायरेक्ट हिट करण्याची संधी असेल. मैदानाच्या आतमध्ये मात्र काहीतरी चित्र बिघडताना पाहतोय. मोये मोये घडतंय. इकडनं चेंडू तिकडे, तिकडनं चेंडू इकडे, आणि धावा मात्र वाढत वाढत जातील. षटक क्रमांक दुसऱ्याला झाली आहे समाप्ती. या 3 धावा देखील धावफलकावरती ऍड केल्या जातील. आपण पाहिलं नजर हटी दुर्घटना घटी हे चित्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. लॉंग ऑफला तिथे क्षेत्ररक्षक दाखल होते. सॉरी मित्रांनो, लॉंग लेगला क्षेत्ररक्षक दाखल होते. तिथनं चेंडू फेकी झाली चुकीची. क्षेत्ररक्षकांना फील्ड करता आलं नाहीये. शेवटच्या मोमेंटला देखील चुकीची चेंडू फेकी. एकचं रूपांतर डबल मध्ये, डबलचं रूपांतर टिबल मध्ये, आणि धावफलक आपण पाहताय 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोहबदल्यात 41 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. 4 गड्यांच्या मोहबदल्यात मित्रांनो 41 या आकड्यावरती जाऊन पोहोचले धावफलक. चला स्पीडअप करायचंय. किल्ले संघ विनंती असेल, टीम मीटिंग नकोय. एक काटेकी टक्कर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं पुन्हा एकदा मी युट्यूब मार्फत जोडल्या गेलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, प्रेक्षक राजाचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करेल. वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. आणि जातो मॅचच्या दिशेनं. एक महत्वपूर्ण लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. एका बाजूला पाहतोय आपण विरा स्पोर्ट्स महिंदे संघ, आणि विपक्ष गोलंदाजी करत असताना संघ आपण पाहतोय बाबा टायगर स्पोर्ट्स केल्ले संघ. संघाचे कर्णधार संदीप पाटील गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. आता राईट आर्म ओव्हर द विकेटने तयार देखील झालेत. समोर असतील बॅटर सुखदेव वारघडे. हे देखील एक मोठं नाव आहे. सुखदेव वरती जबाबदारी असेल. संघाकडनं आपण नेहमीच वडवली संघाकडनं आपण खेळताना नक्कीच सुखदेवला पाहतो. तो वन मॅन आर्मी ही भूमिका नेहमीच निभावत असतो. यावेळी मात्र महिंदे संघासाठी खेळायचंय. आपल्या नावाची छाप सोडायची. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑफ वरती तिथे क्षेत्ररक्षक देखील दाखल आहेत. थोडेसे फंबल देखील झाले होते. शेवटच्या मोमेंटला चेंडूला अडवलं गेलं. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या, आणि 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय आड केल्या गेल्या. धावफलक जाऊन पोहोचेल 43 आकड्यावरती. आतापर्यंत 4 विकेटचं पतन झालंय, आणि षटक क्रमांक 4 शेवटचं षटक, हाणामारीचं षटक हाताळण्यासाठी स्वतः कर्णधार संदीप पाटील गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. नक्कीच अनुभवाचा कस दांडगा आहे, आणि त्या अनुभवाचा वापर करावा लागेल संदीप पाटील सरांना देखील. फटका यावेळी सुरेख मिडल ऑफ द बॅट पाठवून दिलाय. स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ द पार्क. येतोय 6 षटकार.
एकदा मिडल ऑफ द पार्ट झालंय. या फटक्यासाठी मात्र शब्द नाहीयेत. आउटस्टँडिंग, सो ब्युटिफुल, सो एलिकेट, आउट ऑफ द पार्क. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. येतोय षटकार. पाहिलेत आतापर्यंत 14 धावा खर्च केल्यात. निकबॉल असेल राऊंड द विकेट न. यावेळी पुन्हा एकदा डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और षटकार देख. काय षटकार. आउटस्टँडिंग, सो ब्युटिफुल, सो एलिगेट, जस्ट लुकिंग लाईक वाव. सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये दाखल केला. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता. घुटना टेक, तमाशा देख मैदानाच्या आतमध्ये दाखवलं. चेंडूला इतक्या दूरवरती पाठवून दिलंय की चेंडूला आणण्यासाठी आमचे क्षेत्ररक्षक देखील खूप दूरवरती जात आहेत. सुरेख फटका, सुरेख. लगातारचा तिसरा षटकार. षटकारांची हॅट्रिक कंप्लीट केली आहे. बॅटर सुखदेव वारगडे. नक्कीच दबाव असेल संदीप सरांवरती देखील. लगातारच्या 3 चेंडूंवरती 3 मोठे षटके, मोठे फटके आपण पाहिले. षटकार. नक्कीच बॉल असेल पुन्हा एकदा अलाउंड द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या मिडर मध्ये घेतलं, रडर मध्ये आला चेंडू, पाठवून दिलं मिड विकेटच्या डोक्यावरनं. चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार. येतोय षटकार. डीजे मास्टर देखील या फलंदाजासाठी मैदानात गाणं दाखल करतात. सो ब्युटिफुल, सो एलिगेट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. काय सुरेख फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू 4 षटकार ठोकलेत. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला. पुन्हा एकदा फटका, मिडल ऑफ द बॅट. 5 चेंडूंवरती 5 षटकार ठोकलेत. बॅटरचं नाव आहे सुखदेव वारगडे. सुखदेवनं यावेळी एक वादळी खेळी साकारली आहे. शेवटच्या षटकामध्ये 5 चेंडूंमध्ये 5 षटकार. काय वादळी खेळी साकारले. सुरेख, सुरेख शब्द कमी पडतील अशी एक वादळी खेळी मैदानात दाखल केली आहे. तब्बल 5 षटकार ठोकलेत. पहिल्या चेंडूवरती देखील डबलची धाव मिळवली होती. टोटल 32 धावा खर्च केल्या. संदीप पाटील सरांनी देखील 32 धावा शेवटच्या 6 चेंडूंमध्ये जमवल्या आणि टार्गेट ठेवलंय 4 षटकांमध्ये तब्बल 74 धावा जमा करायच्या आहेत. बाबा टायगर स्पोर्ट्स केले संघासमोर आव्हान असेल. सुखदेव नावाच्या फलंदाजानं एक हाहाकार माचवला मैदानामध्ये. 5 चेंडू आणि 5 चेंडूंवरती 5 मोठे फटके, 5 षटकार. सुरेख फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. असं वाटत होतं ही वादळी खेळी मात्र संपावी नाहीये, परंतु ओव्हर संपल्यात. फलंदाज परतलेत. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर बाबा टायगर स्पोर्ट्स केले संघासमोर विरा स्पोर्ट्स महिंदे संघानं आव्हान ठेवलंय. येणारे 24 चेंडू आणि गरज असेल 74 धावांची. चला स्पीडअप करायचंय. काय दिलंच नाही आम्हाला. फक्त व्हॉट्सअप पाठवते. कुठे शोधायचा एवढ्या मॅच. चला तत्पूर्वी मी विनंती करतोय नाणेफेकी कबूल करण्यासाठी वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली संघ आपले कर्णधार आणि यज्जी स्पोर्ट वडवली संघ आपले कॅप्टन यायचंय समालोचन कक्षेसमोर. यज्जी स्पोर्ट्स वडवली आणि तसेच विनंती करतोय वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली संघ आपले कॅप्टन. खरिवली संघ कॅप्टन, वडवली संघ कॅप्टन आपण यायचंय. चला विनंती असेल.
चला विकी, विनंती असेल वडवली संघाचे नाणेफेकीसाठी यायचंय. तसेच वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली संघ आपण यायचंय समालोचन कक्षेसमोर. चला किल्ले संघासमोर एक मोठं वादळ आलं होतं. सुखदेव वारघडे नावाचं तब्बल 6 चेंडू आणि 32 धावा शेवटच्या ओव्हर मध्ये जाणू मिळवल्या. सुखदेव वारघडे एक मोठं नाव या संपूर्ण असोसिएशन मधील. चला खरिवली संघ वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली संघ आपले कॅप्टन सागर पाटील, विनंती असेल स्पीडअप करायचंय. धावत या पळत या आमच्यापर्यंत जोडायचंय. नाणेफेकीचा कबूल करण्यासाठी वडवली संघाचे कर्णधार एच.जी. स्पोर्ट्स वडवली संघाचे कर्णधार विकी वारगडे आमच्या समवेत जोडले गेलेत. बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. किल्ले संघाकडनं आपण पाहतोय बाबा टायगर स्पोर्ट्स किल्ले संघ सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल केले. तर दुष्यंत आणि नॉनस्टॉक एंड वरती आपण पाहतोय दुष्यंत आणि ऋतिक. नक्कीच आयकॉन प्लेअर म्हणून दोघांची देखील मागणी होती. दोन्ही खेळाडूंसाठी भरपूर संघांची मागणी आली होती. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय शिवाजी याला पहिल्या चेंडूवरती करारा प्रहार एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं उडवला. चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स 2 बाउन्स बाउंड्री रफ च्या पलीकडे येतोय चौकार. मॅच झालीये सुरुवात. पहिल्या चेंडूवर करारा प्रहार दुष्यंत मानकरच्या बॅट मध्ये. यावेळी पुन्हा एकदा रिवर्स अस्त्र वापरलं गेलं. अलाउंड द कार्पेट खेळून काढला. चेंडू निघून गेला एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या गॅप मधनं. गॅप सिलेक्शन प्रॉपर. चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी येतोय 4-4 चौकार. कर्णधार आपण देखील यायचंय. विकीजी वारगडे स्वतः कर्णधार असतील. सागरजी पाटील देखील आपण पाहू शकता वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली संघाचे नाणेफेकी करण्यासाठी यायचंय. मान्यवरांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करून घ्यायचंय. कुंदेगावचं एक गोड व्यक्तिमत्व आपल्या शुभ हस्ते आपण करून घेतोय नाणेफेकीचं कौल. मॅच मध्ये आपण बोलतोय शिवाजीला आपण पाहतोय. शिवाजीवरती आक्रमण झालंय. 2 चेंडू 2 चौकार लगावले. त्यावेळी पुन्हा एकदा गॅप सिलेक्शन प्रॉपर होतं. क्षेत्ररक्षक तिथे दाखल झालेत. एक सिंगल जरूर मिळेल. स्ट्राइक रोटेट होते. नाणेफेकीचा कौल मान्यवरांच्या शुभ हस्ते झाला. नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथमतः या मैदानाच्या खेळपट्टीनुसार सर्व संघांनी प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि सेम निर्णय यावेळी देखील वीर बजरंग युवा प्रतिष्ठानचे कर्णधार सागरजी पाटील खोरिवली संघाचे कर्णधार यांनी देखील आमच्यापर्यंत पोहोचवलाय. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल. फटका सुरेख लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक नाही येत दाखल. चेंडू निघून जातोय. सीमा रेषा पार येतोय षटकार. ऋतिक पाटीलला आपण पाहतो बॅटिंग करत असताना. ऋतिक साठी एवढं नक्कीच म्हणेल ये ना वक्त देखता है ना गेंदबाज की सूरत ना मुरत देखता है, ये बस अपनी गिरती टीम की जरूरतें देखता है. पहिल्याच बॉल वरती शिवाजीच्या कडक प्रहार केला. लॉंग ऑफला तिथे क्षेत्ररक्षक दाखल नव्हते. 6 धावांसाठी चेंडूला पाठवून दिलं पलीकडे. 6 धावा देखील मिळाल्या. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. शिवाजी तयार. पुन्हा एकदा गॅप सिलेक्शन प्रॉपर. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर उडवण्याचा ट्राय केलाय. नक्कीच सक्सेसफुल ठरतायत. 2 बॉल वरती 10 धावा मिळवल्यात. येतोय 4-4 चौकार. नक्कीच धन्यवाद डीजे.
कलात्मक फलंदाजी आपण पाहतोय. ऋतिककडनं पहिल्या चेंडूवर एक स्ट्रेट डाईव्ह लॉंग ऑफ वरती षटकार ठोकला. त्यानंतर मात्र सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी जागा बनवली खेळण्यासाठी. वाईड यॉर्क लाईन वरती चेंडू ठेवण्याचा ट्राय केला. कॅप सिलेक्शन प्रॉपर केलं, फक्त टच केलं आणि गतीचा वापर केला. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा जागा निर्माण केली होती, बॅटचा रडार मध्ये आला नाहीये. फक्त टच होऊन विकेट किपर तिकडे कॅरी करतायत. डॉट बॉलच्या सांगतेनं डॉट बॉल येतोय. शेवटच्या बॉलवरती एकही धाव मात्र भेटत नाहीये. षटक क्रमांक 1 ला होतीये समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शिवाजी नावाच्या गोलंदाजानं तब्बल 19 धावा खर्च केल्या आणि फलंदाजी करत असताना दुष्यंतनं 2 चौकार ठोकले, 1 सिंगल, अशा 9 धावा. आणि ऋतिकला आपण पाहिलं 1 चौकार 1 षटकार अशा 10 धावा 2 बॉलवरती मिळवल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात आणि जमेची बाजू नक्कीच असेल केले संघाची की आतापर्यंत एकही गडी गमावला नाहीये. 4 षटकांमध्ये तब्बल 74 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. त्याला स्पीडअप करायचंय. महिंदे संघ विनंती असेल, टीम मीटिंग नको आहे. त्याला गोलंदाजी मार्क वरती कोणता गोलंदाज येईल पाहणं गरजेचं असेल. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय चेतन पाटील. समोर असेल दोन्ही वाघ. धावांसाठी दोन्ही वाघ नक्कीच भुकेलेले आहेत. दुष्यंत पाटील आणि ऋतिक पाटील हे 2 वाघ आपण पाहतोय. गरज असेल येणारे 18 चेंडू आणि 55 धावांची. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहत आहे दुष्यंत 9 या आकड्यावरती खेळतोय. 2 चौकार ठोकलेत आणि ऋतिक आपण पाहतोय 10 या आकड्यावरती खेळतोय. यावेळी फटका सुरेख आडव्या बॅटनं खेळलाय. क्षेत्ररक्षण सुरेख झालंय बाउंड्री लाईन वरती. पायानं चेंडूला अडवलं गेलंय. तत्पूर्वी 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील का? एक सिंगल ऍड केली गेली धावफलकावरती. स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा आणलं गेलंय ऋतिक पाटील. नक्कीच ही जमेची बाजू असेल केले संघाची. आतापर्यंत एकही विकेट गमावून बसला नाहीये केले संघ. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो चेतन पाटीलला. समोर असेल ऋतिक पाटील. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळी मात्र गतीमध्ये परिवर्तन. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये. कशा प्रकारे जागा निर्माण केली होती, शेवटपर्यंत नजर देखील ठेवली, परंतु गती कमी दिली. परिणामी निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. नक्कीच कमबॅक केले कुठेतरी. पुन्हा एकदा चेतन पाटील तयार आहेत. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले आपण पाहिलं. स्विंग अँड मिस. पडल्यानंतर काटा देखील बदलला बॉलनं. थोडासा स्विंग झाला. नॅचरल लेग ब्रेक आपण ज्याला म्हणतो तो नक्कीच मिळत असतो एका अँगलनं या लेफ्टी बॉलरसाठी. आणि ते बेनिफिट असतं लेफ्टी बॉलरसाठी. नॅचरल अँगल तयार होत असतो. बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर निघत असतो आणि त्याच अँगलचा उपयोग या ठिकाणी करतायत चेतन पाटील. पडल्यानंतर चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. नेक्स्ट बॉल असेल. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता कशा प्रकारे लगातारचा 3रा चेंडू आलाय डॉट. यावेळी मात्र ऋतिकला रोखून ठेवलंय. लगातारचे 3 चेंडू डॉट टाकले गेले. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ केलाय. जर विचार केला ऋतिकचा तर मागील 4 चेंडूंमध्ये एकही धाव ऋतिकनं ठोकली नाहीये. यावेळी मात्र फटका बसलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याची असेल संधी. चेतन आलेत बॉल खाली. टिपला झेल आणि बॅटर ऋतिक पाटीलचा संपला खेळ. बॅक टू पवेलियन.
गोलंदाजी मार्क वरती आणि गोलंदाज आपण पाहत आहे गोलंदाजी मार्क वरती चेतनला शेवटचा बॉल असेल बाकी. यावेळी पुन्हा एकदा पंचांकडे अपील केली जाते. पंच यस आमच्याकडे इशारा करत आहेत परंतु असेल बाद. बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. परिणामी झटका क्रमांक लागतोय दुसरा. फलंदाज करण होईल बाद. बॅक टू पवेलियन. धावफलकावरती आपण पाहत आहे धावा आतापर्यंत जमा केल्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 20 या आकड्यावरती. समीकरण असेल 12 चेंडू आणि 54 धावांची गरज असेल. टार्गेट मोठं असेल सरासरी देखील जास्त असेल. 27 धावांची सरासरी असेल. टफ फाईट आपण पाहतोय पण या धावा या ठिकाणी डिफेन्स केल्या जातील का पाहणं गरजेचं ठरेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत कुणाल. तर न्यू बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि न्यू गोलंदाज देखील असतील. नक्कीच भिवंडी विभागामधील एक गोड आवाज मोनीजी पाटील आमच्या समवेत देखील जोडले गेलेत. आपलं देखील संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. वेलकम सुस्वागतम शुभ स्वागतम. जाऊया मागच्या दिशेनं मैदानाच्या आतमध्ये. समीकरण बनलंय येणारे 12 बॉल आणि विजयासाठी तब्बल 54 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. हॅलो हॅलो चेक. 12 बॉल आणि 54 धावांची गरज आहे. फटका सजवलाय मिड विकेटला तिथे क्षेत्ररक्षक दाखल. टिपलाय जेल आणि बॅटर कुणालचा संपलाय खेळ. बॅक टू पवेलियन. नक्की दुष्यंतची विकेट गेली सॉरी मित्रांनो. दुष्यंत नावाच्या वाघाला परतवलंय माग. एक मोठी विकेट मोठा मासा गेला लागलाय. शेवटच्या षटकामध्ये तब्बल 32 धावा खर्च केल्या होत्या आणि त्या 32 धावा कुठेतरी आता मात्र जमाव्या लागतील. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मॅन फ्रॉम खेळले संदीप पाटील. आपण पाहता स्ट्राईक एंड वरती आतापर्यंत धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात 20 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय ओमकारला फटका फसलाय. उंची गाठली अंतर नाहीये. क्षेत्ररक्षक खाली टिपला झेल आणि बॅटर संदीप पाटीलचा संपलाय खेळ. बॅक टू पवेलियन. चला गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा ओमकार तयार झालेत राईट ओव्हर द विकेटनं. यावेळी देखील पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगला जिथे क्षेत्ररक्षक दाखल आहेत. एक धाव नक्की मिळेल. साईड रोटेट होईल. धावफलकावरती एक धाव देखील ऍड केली जाईल आणि आपण पाहू शकता धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या तब्बल 21 या आकड्यावरती. पहिलं षटक हाताळलं
शिवाजी नावाच्या गोलंदाजानं 19 धावा खर्च केल्या. त्यानंतर मात्र चेतन पाटील नावाचा वाघ गोलंदाजी मार्कवरती आला आणि 2 विकेट मिळवल्या, 1 धावा खर्च केल्या. यावेळी स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक दाखल होते, झेल लिहिण्याची संधी देखील निर्माण झाली होती. कॅरी करता आला नाहीये चेंडू, संधीचं सोन्यात रूपांतर करता आले नाहीये, परंतु अजूनही सेफ असतील. 1 धाव नक्कीच धावफलकावरती ऍड केली जाईल. 22 आकडावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. राईट आर्म ओव्हर द विकेटने आलेत. पुन्हा एकदा बॅटच्या मिडल मध्ये घेतलाय, चेंडूला पाठवून दिलाय का नाहीये, चेंडूच्या खाली विकेट किपर तिकडे येत आहेत. चित्रक्षक आलेत सॉरी, आणि झेल देखील सुरेख टिपला गेला. परिणामी फलंदाज होतील बाद. धक्का क्रमांक लागतोय 4था. धक्का क्रमांक 5वा लागला मित्रांनो. फलंदाज बाद झाले, मोठी विकेट लागली आहे हातामध्ये. नक्कीच कमबॅक कुठेतरी केलंय. 4 षटकांचे मॅच, 4 षटकांमध्ये खऱ्या अर्थानं 74 धावांचा पाठलाग करायचा होता. शेवटच्या षटकामध्ये ज्या 32 धावा आल्या त्या कुठेतरी या मैदानामध्ये एक या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट कुठेतरी ठरल्यात. आणि काय म्हणून शेवटच्या ओव्हरला महत्व दिलं जातं. मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या ओव्हरला आणि सेकंड लास्ट ओव्हरला खूप महत्व दिलं जातं, कारण की या 2 वरती मॅच ठरत असते खऱ्या अर्थानं. यावेळी पुन्हा एकदा रिवर्सचं अस्त्र वापरलं गेलं, पण जो इशारा करतायत षटक क्रमांक 3ऱ्याला होतीये समाधी. सुखरूप षटक हाताळलं गेलंय. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 3 विकेटचं पतन झालंय. काय सुरेख गोलंदाजी केलीय. षटक क्रमांक 3रा हाताळत असताना आपण पाहिलं ओमकार काटेस्करला आपण पाहिलं. ओमकार काटेस्कर गोलंदाजी मार्क होते आपण पाहिलं. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आणि तब्बल 3 विकेट गमावल्यात. 3 विकेटचं पतन केलंय. सुरेख आणि लाजवाब अशी गोलंदाजी. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये मात्र आता समीकरण 52 धावांचं एक असाध्य असं टार्गेट, अनिश्चित असं टार्गेट ठेवलं गेलंय. नक्कीच केले संघासमोर या धावा मात्र इथनं जमवल्या जातील का, तर अशक्य वाटतंय. 6 चेंडू 52 धावा आजपर्यंत या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये तरी घडल्या नाहीयेत. 6 चेंडू आणि 52 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज सूरजला, समोर असेल बॅटर. कुणाला असेल. यावेळी मात्र पंचांकडे अपील केली जाते. लेग स्टंपला मिस करतोय चेंडू कुठेतरी. स्तब्ध राहतायत आमचे अंपायर. डॉट बॉलची सांगता होतीये. डॉट बॉल आलाय षटक क्रमांक 4थ्या मधील. समीकरण बदललंय. 5 चेंडू आणि 52 धावांची गरज. एक असाध्य, एक अशक्य असं टार्गेट या मैदानावरती आपण पाहतोय. परंतु एक मॅच हरलीत म्हणून संघ किंवा एखादा प्लेयर संपत नसतो. कमबॅक नक्कीच करायचंय. त्याच जोशानं, त्याच जिद्दीनं, चिकाटीनं, मेहनतीनं पुन्हा एकदा मैदानात दाखल व्हायचंय. संपूर्ण संघाचा आत्मविश्वास वाढवायचा आहे आणि दाखल करायचंय मैदानामध्ये. कर्णधारांना ही असेल विनंती. नक्कीच संघ कुठेतरी बॅकफुटला आपण पाहतोय. बाबा टायगर स्पोर्ट्स केले संघ मोठा फटका खेळल्याच्या नादामध्ये. स्विंग अँड मिस. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलची सांगता होतीये. अशाच प्रकारची जर गोलंदाजी षटक क्रमांक 4 मध्ये केले संघाकडनं जर झाली असती तर नक्कीच या मॅच मध्ये कुठेतरी एक ट्विस्ट पाहिलं असतं. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये. भूतकाळाला आग लावायची आहे आणि पुढे वळत जायचंय. भविष्याकडे वाटचाल करायची आहे. पुन्हा एकदा फलंदाज तिथे मिस होतोय. आपण फलंदाजी करत असताना पाहतोय द मॅन फ्रॉम पाच्छापूर, पाच्छापूरचा एक वाघ योगेश. दोघे खेळाडू हे पाच्छापूर गावचे. एकविरा स्पोर्ट्सला नेहमीच खेळत असताना आपण पाहतोय. फटका सजलाय सुरेख. क्षेत्ररक्षक येईपर्यंत चेंडू निघून जातोय. क्षेत्ररक्षकाच्या हाताला बीट करून क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं येतोय हा देखील एक सुरेख षटका. मॅच कुठेतरी संपली असं वाटतंय. 2 बॉल 25 धावांची गरज. अशक्य असं टार्गेट. वाईट बॉल आलाय. अवांतर धावा ऍड केल्या जातील. या वाईटनं मात्र फरक पडणार नाहीये. नेक्स्ट बॉल साठी तयार असतील गोलंदाज. यावेळी पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न
डीपमध्ये क्षेत्ररक्षक दाखल नाहीयेत. गॅप सिलेक्शन प्रॉपर होतो, चौकार आलाय. मॅच अजून संपली नाहीये. एक चेंडू बाकी आहे. एक चेंडूचा खेळ अजूनही बाकी मैदानामध्ये. एक चेंडूचा खेळ असेल अजूनही बाकी. मॅच संपली आहे, परंतु ह्या संघासाठी मी एवढं नक्कीच म्हणेल, कोणी नावं ठेवली म्हणून तुम्ही जिद्द चिकाटी आणि विश्वास सोडू नका. कठीण काळामध्ये स्वतःला नेहमी सांगत राहा, मॅच आणि खेळ अजून संपला नाहीये, कारण की मी अजून जिंकलो नाहीये. कुणी नावं ठेवली, जिद्द चिकाटी आणि विश्वास सोडायचा नाहीये, कारण की स्वप्न नाही रात्र बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात